बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात गेल्या 6 दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। हिंगणघाटच्या मनसावळीमध्ये 60% शेतजमीन पाण्याखाली आली आहे। नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरामध्ये भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळलंय, यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांनी या ठिकाणी चांगलीच गर्दी केली। ठाण्यातील बारवी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। धरण 65% भरलं असल्यामुळे धरणाजवळील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। पाणीसाठ्यामध्ये 3 मीटरने वाढ झाली आहे आणि 24 तासात 154 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आलाय आणि यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। तर 351 क्युसेक प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात येतो आहे। वसई अर्नाळा महामार्गावर एसटीचे चाक निखळलं होतं आणि यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला। यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील वसईकरांनी केली आहे। वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या उसगाव या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झालंय। यामुळे धरणावर पर्यटकांची चांगलीच गर्दी देखील पाहायला मिळते। तर हे धरण मासेमारीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे नागरिक मासेमारीसाठी यामध्ये उतरले होते। दरम्यान या धरणावरती मासे खरेदीसाठीही पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या वारणा नदीपात्राच्या काठावर मगरीचं दर्शन झालं। नदीच्या पाण्याचा प्रवाहामुळे नदीपात्रातील मगर काठावर विसावा घेते, तर 7 ते 8 फूट लांबीची ही मगर आहे। परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। साताऱ्यातील मेढा कुडाळ घाटामध्ये रस्त्यावर चिखल आणि दगड वाहून आल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। पुरंदरमध्ये जोरदार पावसामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर कऱ्हा नदीला महापूर आल्यामुळे खळद गावामध्ये पुराचा मोठा धोका निर्माण झालाय। यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्या। मावळ आणि मुळशी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे। मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत। तर पावसामुळे सर्व धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे। चिळफाटा मार्गावरील मुंब्रा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय। यामुळे गुडघाभर पाण्यातून येथील नागरिकांना प्रवास करावा लागलाय, मात्र येथील वाहतूक पाणी साचल्याने मंदावल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या पिंपरीमधील मोरिया गोसावी मंदिराला पाण्याने पूर्णपणे वेढा घातलाय, तर पवना नदीच्या पात्रातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे मंदिर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। कल्याणच्या शहाड पुलाखाली पाणी साचल्याने टिटवाळाकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे, तर पावसाचा जोर वाढला तर कल्याण टिटवाळा मार्ग बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या। नाशिकमध्ये जीव धोक्यात घालून तरुणाई वाहत पाणी पाहण्यासाठी धरणाकाठी आल्याचं पाहायला मिळालंय। महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण पोलिसांकडून जलसंपदा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। मुसळधार पावसानंतर नांदूर मध्यमेश्वर धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आलाय, तर मराठवाड्याकडे 8804 क्युसेक वेगानं विसर्ग करण्यात आला। वाशिममधील काटेपूर्णा नदीला पूर आल्याने कुत्तरडो या मार्गावरून 4 गावांचा संपर्क तुटलेला आहे। यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय होते, तर काटेपूर्णा नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे हा पूल सतत पाण्याखाली जातो, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलंय। पुण्यातील वारजेमध्ये गोठ्यामध्ये बांधलेली 14 जनावरे पाण्यामध्ये बुडाल्याने दगावली आहेत, तर नदीपात्रालगत गोठ्यामध्ये ही जनावरे बांधली होती, मात्र नदीपात्रातील पाणी वाढल्याने हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला होता। पुण्याच्या मुळशीमध्ये मुसळधार पावसामुळे होतले गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचले। यामुळे ज्या ठिकाणी
या ठिकाणी जाणारा मार्ग बंद झालेला आहे आणि यामुळे गावातील नागरिकांना याचा फटका बसला। साताऱ्यातील बोपटी गावामध्ये पावसामुळे एका घराची भिंत कोसळली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर भिंत कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला। मावळच्या पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। या क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण क्षेत्रामध्ये 72% इतका पाणी साठा आहे, तर त्यामुळे आता पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग विद्युत गृहाद्वारे करण्यात आला। यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कल्याणच्या खाडी किनारी रेती बंदरावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं, तर खाडी किनारी रेती बंदरावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे। मात्र पावसाचा जोर या ठिकाणी कमी झाल्याने सगळीकडचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली।